त्यावेळी युपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल. आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाही, ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत. आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केला होता. ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय, चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो. अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले. आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी, देशाचा 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं, हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही. आजही आपण बघा, जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहेत ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे. सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत. आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही. आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट, जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट, आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट, अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय. एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे. अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे. आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे. मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो.